गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. झालं असं की अचानक श्रींना भेटण्याचा प्लॅन ठरला. तेही चक्क 12 वाजता. मग काय चालू झाली माझ्या कामाची धावपळ. काय राव, तव्याने घेतली 10 मिनिट घासायला आणि माझी फायनली भांडी घासून झाली. माझं आणि मयूचं पटकन आवरलं. आमच्या कार्टूनला जाईल तिथं पाणी प्यायला लागतं म्हणून छोटी बॉटल थोडं ऊन होतं बाहेर म्हणून मयूला सॉक्स घातले. सर्व आवरलं तेच निघायची धावपळ चालू झाली. मी बाहेर गेले तेव्हा मला आठवलं की स्टॉल घेतलाच नाही. तेही घेतलं आणि दरवाजे वगैरे चेक केले की सगळं लावलेलं आहे का नाही. फायनली आम्ही आता घर सोडतोय. आज आहे 26 जानेवारी. जाता जाता झेंडा किती छान फडकत होता ते बघू शकता. पाहून आम्ही तिथेच थांबलो आणि थोडे व्हिडिओ आणि फोटोज काढले आणि बघा निघालो लगेच. तब्बल अर्धा तासाचा प्रवास करून आम्ही श्रींच्या जवळ आलो तर तिथे पाहतो तर काही एवढी गर्दी होती. हे ट्रॅफिक मधून निघायलाच आम्हाला जवळजवळ अर्धा तास गेला. बघू शकता तुम्ही मंदिर किती छान सजवले. एकदम असं तिरंगा तिरंगा करून टाकले मंदिराला. खूप भारी वाटत होतं बघताना. पुढे आलो तर आहोंनी गजरा घेऊन दिला. तेच मळत होते. मळताना लक्षात आलं मला पिनच नव्हती. मग आम्ही इकडे तिकडे पाहिलं तर काय पिन भेटली नाही. मग तशीच पुढे गेलो धक्काबुक्की खात बघत होतो पिन आहे का, तर काय पिन काय भेटली नाही. मग काय तसंच माळा गजरा आणि फायनली मंदिराजवळ आलो होतो आम्ही. आलो का मंदिराजवळ किती छान वाटत होतं ना, बघतच राहावं वाटत होतं मंदिराला. लय भारी वाटत होतं मला तर. शोधला आम्ही इकडे तिकडे एंट्री पास कुठे आहे. आम्हाला इथे दिसलं तर आम्ही 2 घेतले. 100 रुपयाला एक असे 2 घेतले आणि मग पुढे सिक्युरिटीला दाखवलं. त्यांनी चेक केलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये असं काय जल्लोष चालू होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्त वाटत होतं ना एवढं कानांना ऐकायला. मग पुढे गेलो आम्ही तर पर्स वगैरे चेक केली त्यांनी आणि मग पुढचा व्हिडिओ काय घेता आला नाही कारण मोबाईल अलाउड काढल्यामुळे 10 मिनिटातच दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर असं काय मंदिरात छान वाटत होतं. सारखं बघावंच वाटत होतं मंदिराला कारण एवढं भारी मंदिर सजवलं होतं ना. खूप छान. गर्दी पण खूप होते. आज एवढी भयंकर गर्दी होती ना, तुम्ही जात असाल तर मला सांगा की एवढी सारखी गर्दी असते का? आणि बघा श्रींचं केसला छान थाट दिसत होता ना, लय भारी वाटत होतं. मग आम्ही इकडे उकडीचे मोदक घ्यायला आलो. 30 रुपयाला एक नग. एक मोदक 30 रुपयाला. आम्ही 3 घेतले कारण टेस्ट करायची होती ना. एवढे महाग मोदक पहिल्यांदाच टेस्ट मात्र खूप छान होती. त्याच्यावर मस्त तूप वगैरे टाकून दिलं होतं ना, खूप छान लागत होतं. मयू एक खाल्ला, मी एक खाल्ला आणि ह्यांनी एक खाल्ला. मस्त टेस्ट. घरी अशी पोटाला दिला आराम. पण पायाला म्हणलं थोडस अजून चाल. मग काय त्या पायाला शनिवार वाड्याकडे वळवलं. आमच्याकडे खूप टाइम होता अजून म्हणून म्हणलं शनिवार वाडा पण फिरून घ्या. मग आलो तर इथं पण खूप ट्रॅफिक जाम होतं. आम्ही चालतच आलो होतो तिथे गर्दीच गर्दी होती. फायनली शनिवारवाड्यामध्ये पोचलो. तिथे पण पाहतो तर काय लाईनच लागली होती पाससाठी. मग फायनली पोचलो आम्ही आतमध्ये एंट्री घेतली आणि इकडे झेंड्याचं कसं छान फडकवलं त्याचा पण व्हिडिओ काढला आणि इकडे भिंती बघत होतो. अजूनही भक्कम आहेत भिंती. काय तडजोड वगैरे झालेली नाही. मग शनिवारवाडा फिरून फिरून एका झाडाखाली जरा बसलो. थकलो होतं चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असतील. इकडे छान मस्त बघत बसले. झेंडा पण दिसत होता इकडे फडकलेला. गर्दीमुळे आम्ही बाईक खूप लांब पार्क केली होती. त्यामुळे जाता जाता मग शॉपिंग केली. क्लच वगैरे घेतले. इकडं बॅग्स वगैरे बघत होतो. यांना बॅग घेतली. इकडे बघा फुलं किती छान होते. मग गजरा पण बघितला. गजरा तर एवढा भारी दिसत होता ना, अजून एक घ्यावा वाटत होता. तर म्हटलं ऑलरेडी लावलेला आहे. मग इकडे बॅग घेतली. एक मला छान वाटली ती घेतली मी. ह्यांना पण टिफिन बॅग घ्यायची होती. त्यांना पण टिफिन बॅग घेतली आणि येता येता आम्ही इथं बसून मस्त ज्यूस पेला. तर बा मग मला अजून प्यायचा म्हणत होता. मला पिऊच नाही दिला तो. मग इकडे स्वामींचं दर्शन घेतलं. तिथं मंदिर होतं छोटंसं. स्वामींचं दर्शन घेतलं आणि निघालो. मग येताना घरी आम्हाला इकडे सनसेट दिसला. किती छान दिसत होता ना. आम्ही तिथेच थांबलो आणि 1-2 फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि निघालो घरी. घरी आल्यानंतर बसायला थोडी ना भेटणार आहे. स्वयंपाक करावा लागला.